नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। शहरातील वाढत चाललेल्या समस्यांबद्दल झोपी गेलेल्या प्रशासनाला जागा करण्यासाठी VCN न्यूज सदैव तत्पर असते। प्रभाग क्रमांक 13 अंबापेठेमधील रस्त्यांची दुर्दशा आपल्या प्रसार माध्यमावाटे आपण दाखविली। त्यावर मनपा प्रशासन व स्थानिक नगरसेवक तात्काळ कामावर लागले। मात्र ही अवस्था संपूर्ण शहराचीच झाली आहे। अंबापेठ प्रभागाला लागूनच गडगडेश्वर प्रभागातील सुद्धा रस्त्यांची दुर्दशा अतिशय बिकट परिस्थिती झाली आहे। प्रभागामधील संपूर्ण रस्त्यांचीच फार दुरावस्था झालेली आहे। नागरिकांना पायदळ चालणे सुद्धा कठीण झाले आहे। शाळकरी विद्यार्थ्यांना तर या रस्त्यांनी चालणे म्हणजे सर्कसमधील दोरीवर चालण्यासारखी परिस्थिती आहे। प्रभागामधील नागरिकांनी ज्यावेळी स्थानिक नगरसेवकांना ह्या अवस्थेशी अवगत करण्याचा व त्यावर लवकरात लवकर तोडगा सुचविण्यासाठी भेटायला गेले असता त्यावेळी नगरसेवक सचिन रासने यांनी लोकांचे प्रश्न ऐकून घ्यायचे तर दूरच, पण ज्या जनतेने ह्या नगरसेवकांना निवडून दिले त्यांच्या सोबतच अरिरावीची उत्तरे दिली आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांनी उग्र रूप धारण केले व रविनगरच्या मुख्य रस्त्यावर एकत्रितपणे रस्ता जाम केला। यामध्ये विशेषतः स्त्रियांची संख्या जास्त दिसली। ह्यावेळी संपूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी जवळपास 1 किलोमीटरपर्यंत रस्ता जाम झाला होता। शेकडोच्या संख्येने प्रभागातील नागरिक रस्त्यावर उतरले, त्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती। पोलीस बंदोबस्तातच रास्ता रोको आंदोलन सुरू झाले। नागरिकांची मागणी होती की प्रशासनाने आमच्या रस्त्याचे काम हे त्वरित सुरू करावे व नगरसेवक सचिन रासने यांनी काढलेल्या अपशब्दाबद्दल त्यांनी प्रभागातील जनतेची माफी मागावी। आंदोलनाचे उग्र रूप बघता महानगरपालिकेचे अधिकारी व गडगडेश्वर प्रभागाचे इतर 2 नगरसेवक तात्काळ रविनगर येथे पोहोचले व त्यांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला। मात्र संतप्त नागरिकांनी त्यांचे काहीही ऐकून घेतले नाही। शेवटी महानगरपालिका अधिकाऱ्यांनी आम्ही रस्त्याचे काम त्वरित सुरू करू असे आश्वासन दिले। त्यावेळी प्रभागामधील नागरिक शांत झाले व त्यांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले। जर अशा प्रकारे नागरिकांना आपल्या अत्यावश्यक सुविधांसाठी सुद्धा रस्त्यावर उतरावं लागत असेल तर हे नगरसेवक कशालाच मनपामध्ये एराझाऱ्या घालतात व फक्त काय खुर्च्या गरम करायला? अरे तुम्हाला या नागरिकांनी त्यांच्या सेवेसाठी निवडून दिलेलं आहे आणि मनपामध्ये नेऊन बसविले आहे, पण ह्याचा नगरसेवकांना विसर पडल्याचे दिसत आहे। आज हे नागरिक स्वतः रस्त्यावर उतरलेले आहेत। 5 वर्षांनी हेच नागरिक या नगरसेवकांना रस्ता दाखवतील हे मात्र निश्चित। मराठा आरक्षण संदर्भामध्ये चालू असलेल्या आंदोलनादरम्यान औरंगाबाद येथील काकासाहेब शिंदे पाटील हा युवक शहीद झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद माहूर येथे उमटले असून माहूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करा, मयताच्या कुटुंबास 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत द्या। मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी बेफाम वक्तव्य करून समाजाच्या भावना दुखावल्याने मुख्यमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा व मराठा समाजाची जाहीर माफी मागावी असे नमूद केलेले निवेदन माहूर तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्या मार्फत महामहिम राज्यपाल यांना यावेळी माहूरचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। तालुक्यातील बहुतांश मराठा युवक यामध्ये सहभागी झाले होते। दरम्यान पंढरपूर येथील अर्ध्याहून जास्त यात्रा माहूर येथे दर्शनासाठी येत असल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून माहूर बाजारपेठ बंद न ठेवण्याचा निर्णय घेऊन माहूर तालुक्यातील सकल मराठा समाजाने सामाजिक बांधिलकी सुद्धा जपली। माहूर येथून आमचे प्रतिनिधी संजय घोगरे व जयकुमार अडकिने यांचा हा वृत्तांत। जय जिजाऊ। मराठा आरक्षणाच्या संदर्भाने परळी येथून सुरू झालेला मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या अनुषंगाने गेल्या 2 दिवसापासून महाराष्ट्र बंदचं आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने आज आम्ही औरंगाबाद आंदोलनाच्या अनुषंगाने औरंगाबाद येथे शहीद झालेल्या काकासाहेब शिंदे पाटील या युवकास श्रद्धांजली अर्पण करून महामहिम राज्यपाल यांच्याकडे काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यावर गुन्हा दाखल करा आणि तात्काळ मुख्यमंत्र्याचा राजीनामा घ्या व मयताच्या कुटुंबास तात्काळ 1 कोटीची मदत द्या अशा मागणीचं निवेदन आम्ही माननीय तहसीलदार माहूर यांच्या मार्फत महामहिम राज्यपाल महोदय यांना पाठवलेलं आहे। मुधोळकर पेठ महिला मंडळ हे शारदानगर अमरावती येथील फार जुने व प्रसिद्ध असे महिला मंडळ आहे। बुधवार दिनांक 25 जुलै 2018 रोजी सायंकाळी 4 वाजता
मुधोळकरपेठ महिला मंडळाच्या सर्व सभासद भगिनी, पालक, शिक्षक व संस्थेचे हितचिंतक या सर्वांच्या सहकार्याने बालक मंदिर व प्राथमिक शाळेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना गणवेश वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। अमरावती महानगरपालिकेच्या शिक्षण सभापती पद्मजा कौंडन्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। कैलासवासी विश्वनाथ वासुदेव भट क्रीडा संकुल शारदानगर अमरावती येथे पार पडलेल्या या समारंभामध्ये मुधोळकरपेठ महिला मंडळ शारदानगरच्या अध्यक्षा राधा काटे, सचिव स्मिता बापट, सहसचिव धनश्री भागवत, संध्या जोशी, अपर्णा जोगळेकर, सुधीर साठे, किरण तायडे इत्यादींसह पालक, शिक्षक व संस्थेचे हितचिंतक तसेच विद्यार्थी, बालक मंदिरातील व प्राथमिक शाळेतील विद्यार्थी बहुसंख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते। या शाळेतून विद्यार्थी घडतो हे अतिशय आनंदाने सांगावंच वाटतं। आणि आज हे गणवेश वाटप आहे। या गणवेश वाटपामध्ये मी सुद्धा अशीच बसलेली असायची की त्याला खूप प्रश्न पडायचा, ज्या एवढी इतकं गरीब का गं, की आपल्याला गणवेश वाटप हा कोणाकडनं घ्यावा लागतो, आपलं कोणतरी पालकाचं स्वीकारायचं, त्यावर आई उत्तर काय देऊ शकते रितूसर होती, पण त्याच दिवशी ठरवून टाकलं। होटल लैंडमार्क कॉन्टिनेंटल सावजी व्यंजनों का स्वाद लीजिए स्पेशल सावजी रेस्टोरेंट में। डीजे पार्टी हॉल, एसी रूम्स, अपने चहेतों के लिए खास बर्थडे हॉल एवं मैरिज लॉन, खास फैमिली के लिए फैमिली गार्डन। होटल लैंडमार्क कॉन्टिनेंटल लग्जरियस बिजनेस होटल, अकोला रोड, ओल्ड नाका, बडनेरा, अमरावती। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में रिटेल बिक्री। आराधना संपूर्ण लग्न बस्ता, बनारसी शालू, डिझायनर साड्या, घागरा ओढणी, सलवार सूट, ड्रेस मटेरियल, रेडीमेड कोट, शूटिंग शर्टिंग, टीनेज वेयर, किड्स वेयर, फैशन ज्वेलरी, लाइफस्टाइल, शूज व सैंडल, होम डेकोर, मैचिंग। लेन नंबर L2, शॉप नंबर 43 to 48, विजिलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में चिल्लर बिक्री। आराधना विदर्भ का सबसे सुप्रसिद्ध शोरूम अब विजिलैंड कॉम्प्लेक्स में श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, जहां आपको मिलेगा बनारसी शालू, घाघरा ओढ़नी, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, पार्टी वियर वन पीस, मेंस वियर में जीन्स, शर्ट, टी शर्ट, ब्लेजर्स और शेरवानी, किड्स वियर में शर्ट, टी शर्ट और जीन्स। तो आए पूरे परिवार के साथ श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, विजिलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती। संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र। समृद्ध जन्म कुंडली के अनुसार करें अपने व्यक्तित्व का निर्माण, अपने बच्चों की परवरिश करें उनकी जन्म कुंडली एवं ज्योतिष परामर्श के अनुसार। विस्तृत फलादेश के साथ जन्म कुंडली का नया स्वरूप, ग्रहों की शांति के विभिन्न उपाय। संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र, अंबादेवी मार्केट, अंबादेवी, अमरावती।
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण मिळावे यासाठी जागोजागी मोर्चे काढण्यात येत आहेत। यासोबतच औरंगाबाद येथील शहीद युवक काकासाहेब शिंदे यांनी मराठा आरक्षण मिळावे याकरिता जलसमाधी घेतली, तरी सुद्धा महाराष्ट्रातील सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे। याच्या निषेधार्थ 25 जुलै रोजी चांदूर बाजार येथील शिवतीर्थ या ठिकाणी बाळासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली देण्यात आली आणि महाराष्ट्र सरकार विरोधी निषेध करण्यात आला। तसेच या निषेधार्थ चांदूर बाजार तहसीलदार शिल्पा बोबडे व ठाणेदार अजय आकरे यांना निवेदन देण्यात आले। पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळाला। हे निवेदन देतेवेळी शुभम सपाटे, सुमित घोम, नितीन कोरडे, अभिजित बोनडे, शिशिर माकोडे, विशाल बंड, प्रणित शेलार, अक्षय देशमुख, विक्की देशमुख, निलेश वाटणे व अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमचे चांदूर बाजार प्रतिनिधी बादल डकरे यांचा हा वृत्तांत। गेल्या 5 दिवसापासून सुरू असलेल्या मालवाहतूकदारांच्या संपामुळे भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात मंदावली आहे। मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे। यामुळे संपामध्ये समावलेल्या ट्रान्सपोर्टचे वाहन चालक मालक यांनी अमरावती महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले व शहरातील ट्रान्सपोर्ट नगर येथे फाशी घेण्याचे प्रतिकात्मक आंदोलन केले। यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधी रोष व्यक्त केला। आतापर्यंत या सरकारच्या हलगर्जीपणामुळे व अस्वस्थतेमुळे जसे शेतकरी बांधव आत्महत्या करीत आहे, तशीच दुर्दैवी परिस्थिती या मोटर ट्रान्सपोर्ट सेवा देणाऱ्यांची केली आहे। जर सरकार अजूनही आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही तर जसे आम्ही आज फक्त प्रतिकात्मक फाशी आंदोलन केले, मात्र पुढे आम्ही सरकारचा निषेध करत स्वतः फाशी घेऊ, मग पुढे आमच्या संपूर्ण परिवाराची जबाबदारी याच सरकारवर राहील, अशी टीका केली। अमरावती डिस्ट्रिक्ट एड्स प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल युनिट येथे एड्स रुग्णांना माहितीकरिता वॉल डिस्प्ले पाहिजे होता। रोटरियन डॉक्टर संदीप दानखेडे यांनी DAPCU प्रोग्राम ऑफिसर अजय साखरे यांच्या सल्ल्याने तो उपलब्ध करून दिला। 24 जुलै 2018 दुपारी 1 वाजता रोटरी मिड टाउनचे अध्यक्ष डॉक्टर सुशील सिक्ची यांच्या हस्ते या वॉल डिस्प्लेचे उद्घाटन करण्यात आले। अजय साखरे यांनी या प्रसंगी रोटरी मिड टाउनचा सहयोग हा सातत्याने मिळतच आहे याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले। या प्रसंगी रोटरी क्लबचे सचिव गोपाल नावंदर, रोटरियन डॉक्टर स्मिता सिक्ची, ॲडव्होकेट डॉक्टर तृप्ती दानखेडे व जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते।